नमस्कार सर. हा नमस्कार ताई, बोला ना. अतिवृष्टीमुळे देशातल्या 3 ते 4 राज्यांमध्ये आतापर्यंत अशी माहिती मिळालेली आहे की पीएम किसानचा 21वा हप्ता व नमो शेतकरीचा 8वा हप्ता वितरित होणं सुरू झालेलं आहे. हम्म. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये देखील अतिवृष्टीमुळे बरंच नुकसान झालेलं आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पीएम किसान व नमो शेतकरीचा पुढील हप्ता कधीपर्यंत येईल? हा, तर नक्कीच आपण पाहतोय पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता जवळपास 2 ते 3 राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे. परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अद्यापही पीएम किसानचा 21वा हप्ता त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला नाही. मग आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे की पीएम किसानचा 21वा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता कधी येणार, कारण की दिवाळी आहे. आता सरकार दिवाळीच्या शुभमुहूर्तावर देणार का, किंवा नमोचा आणि पीएमचा हे 2 हप्ते एकत्र येणार का, येणार असेल तर कोणत्या तारखेला येणार, या व्हिडिओच्या माध्यमातून तारीख सांगण्याचा प्रयत्न करूया. त्यानंतर हे 2 हप्ते एकत्र येण्याकरता शेतकऱ्यांना नवीन सरकारने काम सांगले, कृषी विभागाने नवीन काम शेतकऱ्यांना सांगलेलं आहे. ते काम कोणतं करायचे ते सर्वप्रथम सांगणार आहे. आता सर्वप्रथम आपण बघूयात की पीएम किसान आणि नमो शेतकरीच्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना पात्र राहायचं असेल, पीएम किसानचा 21वा, नमोचा 8वा हे 2 हप्ते शेतकऱ्यांना एकत्र मिळवायचे असतील तर त्यांना पहिलं काम करायचं आहे. ॲग्रिस्टेक योजनेच्या माध्यमातून आपल्या फार्मर आयडीची नोंदणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि गरजेचं सुद्धा आहे. फार्मर आयडी मध्ये तुमचं किसान कार्ड, शेतकरी विशिष्ट ओळखपत्र, जसं आपलं आधार कार्ड असतं तसं आता शेतीचं आधार कार्ड म्हणून फार्मर आयडी कडे पाहिल्या जात आहे. त्यामुळे तुमच्याकडे जर आता फार्मर आयडी नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या. त्याशिवाय तुम्हाला पीएम किसान नमो शेतकरीचा येणारा हप्ता 2 हप्ते एकत्र येणार नाहीत, हे मात्र स्पष्ट आहे. हे पहिलं काम करा. त्यानंतर कृषी विभागाने परत परत शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे, तुमचं लँड रेकॉर्ड, लँड सीडिंग जे नो आहे तुम्हाला यस करणं अत्यंत गरजेचं आहे आणि महत्त्वाचं देखील सुद्धा आहे. जवळचं तहसील कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा तुमच्या गावातील तलाठी असतील, ग्रामसेवक असतील यांच्या माध्यमातून तुमचा लँडचा प्रॉब्लेम जे नो आहे तुम्ही यस करू शकता. नो असेल तर तुम्हाला पीएम किसानचा, नमो शेतकरीचा 2 हप्ते एकत्र येणार नाहीत. त्यानंतर तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला पीएम किसानची केवायसी करायची आहे. तुम्ही जर अद्यापही पीएम किसानची केवायसी केलेली नसेल तर पीएम किसानची लवकरात लवकर केवायसी करून घ्या. आणि तुम्ही जर ऑलरेडी पीएम किसानची केवायसी केलेली असेल तर तुम्हाला कुठलीही केवायसी करण्याची गरज नाही. आता बरेच सारे शेतकरी म्हणतील की सर तुम्ही सांगताय पीएम किसानची केवायसी करा, मग आम्हाला नमो शेतकरीसाठी वेगळी केवायसी करावी लागेल का? तर याचं उत्तर आहे नाही. तुम्ही जर पीएम किसानची केवायसी केलेली असेल तर तुम्हाला नमो शेतकरीसाठी वेगळी केवायसी करायची गरज नाही. आता याचं कारण काय आहे की पीएम किसानचे लाभार्थी राज्य सरकारने नमो शेतकरीसाठी पात्र ठरवले आहे, त्यामुळे दोन्हीपैकी एकाची केवायसी करू शकतात. त्यानंतर काय करायचं आहे, तुम्हाला आधार सीडिंग, जसं की तुमच्याकडे फार्मर आयडी आहे, तुमच्या फार्मर आयडीला काय लिंक असतं, आधार कार्ड आणि तुमच्या आधारला बँक खात्यामध्ये, हे तिन्ही पद्धतीच्या साखळी पद्धतीनं हे तुमचं पीएम किसानचं आणि नमो शेतकरीचं पेमेंट तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. तुमचं सर्वप्रथम फार्मर आयडी बघितलं जाईल. तुमच्या फार्मर आयडी बघितल्यानंतर तुमच्या फार्मर आयडीला आधार कार्ड कोणतं लिंक आहे हे बघितलं जाईल. तो आधार कार्ड तुमचंच आहे का हे सुद्धा बघितलं जाईल. आणि तुमच्या आधारला जे कोणतं तुमचं बँक अकाउंट आहे त्या बँक अकाउंटमध्ये पीएम किसानचा 21वा आणि नमो शेतकरीचा 8वा हप्ता हे 2 हप्ते एकत्र तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत. आता हे झालं कोणती 4 कामं करायची, नेमकं कोणतं काय काम करायचं हे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगितलं. पण तुम्हाला तारीखची उत्सुकता आहे. तारीख तर मी शेवटी सांगणार आहे, कन्फर्म झाली का नाही झाली. परंतु मध्यंतरी बरेच सारे व्हिडिओ व्हायरल झाले होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना सांगलं होतं की आम्ही पीएम किसान अंतर्गत नमो शेतकरी अंतर्गत आम्ही 6,000 रुपयाऐवजी 9,000 रुपये करणार, अशी त्यांनी घोषणा केली होती. मग आता यामध्ये बरेच सारे शेतकरी कमेंट्स करून आम्हाला विचारत आहेत, फोन करून विचारत, सर आता येणारा नमोचा हप्ता 2,000 रुपयाऐवजी 3,000 येईल का, 6,000 रुपयाऐवजी 9,000 रुपये वार्षिक येतील का? तर यामध्ये सांगतोय, मागे एक मंत्रिमंडळ बैठक झाली, त्याच्या मागे अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तरतूद झालं नाही आणि काल जे बजेट जाहीर केलं जवळपास 31,628 कोटीचं, त्याच्यामध्येही नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत राज्य सरकारने कोणताही GR किंवा कोणतीही तरतूद केली नाही. त्यामुळे येणारा जो नमोचा 8वा जो हप्ता आहे तो कुठल्याही त्याच्यामध्ये वाढ होणार नाही. तो फक्त शेतकऱ्यांना 2,000 रुपयाचा येणार आहे. म्हणजे पीएम किसानचे 2,000, नमो शेतकरीचे 2,000 येण्याची शक्यता आहे. आता यामध्ये आपण पाहतोय की जवळपास एकंदरीत हे सगळे 2 हप्ते नमो शेतकरीच्या आणि पीएम किसानच्या येणाऱ्या हप्त्यासाठी राज्यातील 93,68,00,000 शेतकरी पात्र आहेत आणि याच्यामध्ये 7 ते 8 लाख शेतकरी अपात्र झालेत. आता ते अपात्रतेची कारण की अपात्र होणारे जे शेतकरी आहेत ते शासकीय नोकरदार आहेत. त्यामुळे शासकीय नोकरदाराला पीएम किसान किंवा नमो शेतकरीचा लाभ दिला जात नाही, हे मात्र याच्यामध्ये स्पष्ट आहे.
आता यामध्ये जे 31,628 कोटींचं जे पॅकेज जाहीर झालेलं आहे, हम्म. त्यासोबतच हा पीएम किसान आणि नमोचा हप्ता येईल का, की मागे पुढे येईल? दिवाळीच्या आधी हाही हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल का? नक्कीच आपण पाहतोय राज्यातील शेतकरी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये संकटात अतिवृष्टीमुळे सापडलेला आहे. जसं आपण पाहतोय पंजाबमध्ये बरोबर. किंवा दुसऱ्या राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे वेळेच्या आधी पीएम किसानचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला. जवळपास जवळपास अ, 5 कोटीच्या रक्कमच्या आसपास काहीतरी रक्कम आहे. त्या आकडा कन्फर्म नाही माझ्याकडे, पण जवळपास 3 राज्यामध्ये तो हप्ता रिलीज केलेला आहे. मग आता याच पद्धतीने आता दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर किंवा आपण पाहतोय 20 तारखेपर्यंत म्हणजे 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत हा हप्ता येऊ शकतो. म्हणजे पीएम किसानचे 21व्या हप्त्याचे 2,000, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचे 2,000 असे एकूण 4,000 रुपये 20 ऑक्टोबर किंवा 22 ऑक्टोबर म्हणजे दिवाळीच्या सणाला हे पैसे शेतकऱ्याला उपयोगी पडतील अशी एक शक्यता आहे. असं बोललं जात सुद्धा आहे. बरोबर. आता यामध्ये अत्यंत कमी टाइम उरलेला आहे, कारण 15 दिवसांचा कालावधी आहे. बरोबर. जास्तीत जास्त तेही 15 दिवस आहेत दिवाळीसाठी. तर यामध्ये फार्मर आयडी काढण्यासाठी ज्या ज्या काही अडचणी येत आहेत आता शेतकऱ्यांना, त्याच्यासाठी सरकार काही त्या वेबसाईटसाठी किंवा ह्याच्यासाठी काही ऑप्शन काढेल का दुसरा सोल्युशन तात्पुरता? कारण आता नाही म्हणलं तरी 2 ते 3 योजनांचे पैसे एकत्र येण्यासाठी दिवाळीच्या आधी सरकारने घोषणा केलेली आहे. बरोबर. जसं 31,628 कोटींचाही, पीक विम्याचाही आणि आता नमो आणि ह्याचाही पीएम किसानचाही. तर जर कुणाचा फार्मर आयडीमुळे फक्त काम थांबत असेल तर त्या शेतकऱ्यांसाठी काही वेगळी तरतूद होईल का यामध्ये तात्पुरती? नक्कीच आपण पाहतोय आता सध्या राज्य सरकारचं जे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे ते फार्मर आयडी धारक शेतकऱ्यांच्याच बँक खात्यामध्ये होत आहे. तुमच्या फार्मर आयडीला जी तुमची जमीन लिंक केलेली आहे त्याच क्षेत्राची रक्कम तुम्हाला पीक नुकसानीची मिळत आहे. आणि याच पद्धतीने आता पीएम किसान आणि नमो शेतकरीसाठी सुद्धा होणार आहे. ज्या शेतकऱ्याकडे फार्मर आयडी आहे त्या शेतकऱ्याला पीएम किसानचा आणि नमो शेतकरीचा येणारा हप्ता येणार आहे. अन्यथा ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही त्यांना येणार नाही. बरेच सारे शेतकरी म्हणतील की बाबा सर आमच्याकडे फार्मर आयडी नाही, तुम्ही आतापर्यंत असं सांगत होतात फार्मर आयडी नाही तरी आम्हाला पीएम किसान नमोचा हप्ता येतोय. पण आता त्या शेतकऱ्यांना कळलं असेल की आमच्याकडे फार्मर आयडी नाही म्हणजे याची त्यांनी दखल घेतली म्हणजे की आता त्यांच्या खात्यामध्ये हे अतिवृष्टीचे नुकसानीचे पैसे जमा झाले नाही. त्यामुळे आता त्या शेतकऱ्यांनाही समजलेलं आहे की फार्मर आयडी किती महत्वाचा आहे. राज्य सरकारचं कृषी विभाग सुद्धा वेळोवेळी शेतकऱ्यांना आवाहन करत आहे की तुम्ही फार्मर आयडी काढून घ्या. फार्मर आयडी शिवाय तुम्हाला हे सगळे अनुदान येणार नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घ्या. आणि फार्मर आयडी काढायसाठी कोणा ज्या ज्या शेतकऱ्यांना अडचणी येत असतील त्यांनी आपल्याला कमेंट करावे. त्या कमेंटचे फार्मर आयडीच्या अडचणी संदर्भामध्ये आपण बोलूयात किंवा त्या अडचणींचं सोल्युशन मिळवायचं असेल तर तुम्ही तुमचं तालुका कृषी अधिकारी कार्यालय, तुमचं तलाठी असतील, तुमचे ग्रामसेवक असतील, तुमचे गावातले कृषी सहाय्यक असतील त्यांच्याशी चर्चा करा. तुमचं 100% सोल्युशन मिळेल. अगदी बरोबर. आता यामध्ये जर कुणाचा कोणत्याही प्रकारे जसं फार्मर आयडी वरती किंवा कोणत्याही योजनेअंतर्गत जे ऑनलाईन पोर्टल आहे त्यामध्ये जर पूर्ण पोर्शन दाखवत नसेल जेवढा बाधित क्षेत्र आहे तर त्यासाठी काय करू शकतात? नक्कीच आपण पाहतो ज्या ज्या शेतकऱ्यांचं बाधित क्षेत्र जेवढं दाखवत नाही आता ते तलाट्यांचा विषय आहे. जेवढं बाधित क्षेत्र दाखवलेलं आहे काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले, 100% नुकसान झाले, काही जिल्ह्यामध्ये 80%, काही जिल्ह्यांमध्ये 50%. जसं नुकसान झालेलं आहे त्या पद्धतीने ही रक्कम तेवढं बाधित क्षेत्र दाखवलं जात आहे. अगदी सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. नक्कीच धन्यवाद.